नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, आशूच्या लग्नाची पत्रिका छापली गेलेली असते. पत्रिका बघून सीताई जाम खुश होते. ती आता घरातल्या सगळ्यांना एकत्रित करते आणि बोलते, पत्रिका छान छापली गेली आहे, पण लग्नाच्या पहिल्या पत्रिकेचा मान हा देवाचाच असतो. देवाच्या समोर ही पत्रिका ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी तयार राहायचंय. उद्या सकाळी सकाळी आपल्याला मंदिरात जायचंय पत्रिका ठेवायला. नेहा आणि तिची आई सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत. आणि अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सगळेजण आता वस्तीतल्या एका मंदिरात जातात आणि बरोबर त्याच मंदिरामध्ये शिवाचा परिवार देखील आलेला असतो. दोन्ही परिवार एकमेकांच्या समोर आलेले असतात. कोणाला काय बोलावं काहीच कळत नसतं. पण सीताई मात्र बरोबर संधी साधते. ती आता शिवाकडे जाते आणि बोलते, शिवा हे घे, लग्नाची पत्रिका छापून आलीये. बरं झालं तुम्हाला इथेच दिसलीस, नाहीतर पत्रिका घेऊन मी तुझ्या घरी येणार होते पत्रिका द्यायला. बर शिवा, वंदनाताई, बाई आजी, तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब या लग्नाला यायचंय, याल ना? आणि खरं तर हे सगळं ऐकून वंदी बाई आजीला तर इतका राग आलेला असतो. दोघेही तिकडे मान फिरवतात. सीताईला तर असं वाटत असतं की आता ही शिवा रडेल, तिच्यासमोर भीक मागेल की आशूचं लग्न करू नका, चेहरा पाडेल. पण त्याउलट शिवा तसं अजिबात करत नाही. ती बोलते, अरे वा, पत्रिका तर किती छान छापलीये आणि डिझाईन सुद्धा किती चांगली आहे, एक नंबर डिझाईन आहे. आणि हे ऐकून सीताई तोंड वाकडं करते, तिकडून निघून जाते. ते सगळे तिकडून निघून गेल्यावर वंदी बोलते, शिवा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू जर आधी सुधारली असतीस ना, मारामारी बंद केली असतीस ना, गुंडगिरी केली नसतीस ना, तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. तुम्हा दोघांचं लग्न तुटलं नसतं, आशूला दुसरं लग्न करायची वेळ आली नसती. हे सगळं तुझ्या गुंडपणामुळे झालंय. शिवा चल मंदिरात चल, तू देवीच्या समोर शपथ घे की तू पुन्हा मारामारी करणार नाहीस. असं म्हणतच ती शिवाचा हात पकडते आणि तिला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाते आणि बोलते, देवीच्या डोक्यावरती हात ठेव आणि सांग, पुन्हा मारामारी गुंडगिरी करणार नाहीस. पण तेवढंच प्रेक्षकांनो, या कीर्तीबरोबर मंदिराच्या बाहेर ना एक कांड घडतो. काही गुंड येतात आणि कीर्तीची पर्स काढून घेतात. कीर्ती आता जोरातच ओरडते, भाऊ बघा ना, या गुंडांनी माझी पर्स चोरली, आता मी काय करू? तेवढंच हा आशू समोर येतो आणि त्या गुंडांशी नडू लागतो, त्यांच्याबरोबर मारामारी करू लागतो. पण हा आशू त्या गुंडांच्या एका हाताचा तरी असतो का? ते गुंड आशूची चांगलीच धुलाई करतात. ते गुंड आशूची धुलाई करतात. शिवा आता हे सगळं पाहत असते पण काहीच करत नाही. आशूची तशी अपेक्षा असते की शिवाने यावं आणि त्याला वाचवावं. पण शिवा मात्र मंदिराच्या गाभाऱ्यातून हा सगळा तमाशा बघत असते. शिवा म्हणत असते, आई प्लीज मला जाऊ दे. आई बोलते, नाही अजिबात जायचं नाही. शिवा जर तू आज शपथ घेतली नाहीस ना, तर तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला, एवढं लक्षात ठेव. शिवा मात्र चांगलीच दुविधा मनस्थितीमध्ये सापडलेले असते. इकडे आई असते तर तिकडे आशू असतं. कोणाची रक्षा करावी, कोणाचं म्हणणं ऐकावं, काय करावं तिला काहीच कळत नसतं. पण आई तिला जास्त महत्वाची असते, त्यामुळे ती शपथ घेणार. पण तेवढंच ते गुंड भाऊंना मारू लागतात आणि आता मात्र शिवाला सहन होत नाही. ती बोलते, आई सॉरी, मी शपथ घेऊ शकत नाही. असं म्हणतच ती शेजारी ठेवलेला नारळ घेते आणि त्या गुंडाला फेकून मारते. बाहेर येऊन त्या गुंडांची धुलाई करते भाऊ आणि आशूचा जीव वाचवते. भाऊ आता शिवाचे आभार मानतात आणि बोलतात, शिवा थँक्यू, तू होतीस म्हणून आम्ही दोघे वाचलो, नाहीतर आज आमचं काही खरं नव्हतं. पण जाऊ दे, काही लोकांना हे काही कळणार नाही आणि समजणार सुद्धा नाही. पण पुन्हा मारामारी केल्यामुळे वंदी तर खूपच चिडलेली असते. ती सरळ तिकडून निघून जाते. तेव्हा लग्न होण्यापूर्वी तरी या बिंडोक आशूला प्रेमाची जाणीव होईल का, हे बघणं रंजक ठरेल. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा.